मुरुड तालुक्यातील राजपुरी कोळीवाड्यातील दिगंबर नारायण चव्हाण यांच्या मालकीची 4 सिलेंडरची यंत्रचलित दालंदी मासेमारी नौका रोहिदास बोट ही नांदवली दीपस्तंभ मणेरी खडकाजवळ खोल समुद्रात बुडाली। रोहिदास नौका क्रमांक IND-MH 3MM 561 ही रोजच्या प्रमाणे मासेमारी करता दिगंबर नारायण चव्हाण, नारायण पद्मा चव्हाण, मयुरेश नारायण चव्हाण, लहू महादेव मालिम, सोमनाथ धनंजय चव्हाण, लहू पद्मा वास्कर, प्रदीप परशुराम वास्कर अशा 7 खलाशांसह मासेमारी करता खोल समुद्रात गेली होती। त्याचवेळी नांदिवली दीपस्तंभ मणेरी खडकाजवळ असताना बोटीच्या पंख्याला खडक लागला, त्यामुळे बोट अनियंत्रित झाली। बोटीत भराभर पाणी शिरू लागलं। बोटीचा ताबा सुटू लागल्याने नाखवा दिगंबर चव्हाण यांनी त्याच परिसरात मासेमारी करता असणारी राजपुरी येथील गंगासागर बोटीचे मालक दिलीप नारायण आगरकर यांना कळवलं। क्षणाचाही अवधी न घालवता दिलीप आगरकर यांनी आपली बोट बुडणाऱ्या बोटीच्या दिशेने वळवली, परंतु तोपर्यंत रोहिदास बोट अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाली होती। खलाशी पाण्याबाहेर असलेल्या बोटीच्या भागात जीव मुठीत धरून मदतीच्या अपेक्षेत होते, मात्र खळाळणारं पाणी आणि वेगात धडकणाऱ्या लाटांमुळे बोट संपूर्ण पाण्यात जाणार याची चाहूल लागताच खलाशांनी समुद्रात उड्या मारल्या। नाखवा आणि खलाशांना वाचवण्यासाठी दिलीप आगरकर यांनी आपल्या बोटीचा स्पीड वाढवून ते खलाशांपर्यंत पोहोचले आणि तत्काळ सगळ्यांना बोटीत घेण्यात आलं। अखेर प्राणांतिक संकटातून 7 जण बालंबाल बचावले। या खलाशांपैकी लहू वास्कर यांच्या नाकातोंडात पाणी शिरल्याने त्यांची तब्येत बिघडली। किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर लहू वास्कर यांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ मुंबई अध्यक्ष तथा मुरुड राजपुरी श्री लक्ष्मी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन विजय गिदी, प्रसाद आंबटकर आणि प्रलय आंबटकर यांनी दिली। या दुर्घटनेत मच्छीमार नौका बुडाल्याने सुमारे 15 लाखांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।